नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज अशी अद्भुत अशी ट्रिक घेऊन आलेलो आहे। छेदस्थानी 25 असणाऱ्या संख्यांचा भागाकार। मित्रांनो, आपल्याकडे एखादा अपूर्णांक दिलेला असेल आणि त्या अपूर्णांकामध्ये छेद हा आपल्याला जर 25 दिसला तर तशा अपूर्णांकाचा भागाकार आपण अगदी काही सेकंदामध्ये काही क्षणामध्ये काढू शकतो। पहा, आपल्याकडे एक अपूर्णांक दिलेला आहे 776 भागिले 25, म्हणजेच दिलेल्या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो आपल्याला या ठिकाणी 25 दिसत आहे। तर मित्रांनो, अशा ठिकाणी जर आपल्याला छेद 25 दिसला तर त्याचा भागाकार न करता अगदी काही सेकंदामध्ये उत्तर आपण काढू शकतो। पहा, आपल्याला एक सूचना दिलेली आहे। सूचना काय म्हणते? दिलेल्या अंशाला 4 ने गुणा, म्हणजे कितीने गुणायचे? 4 ने गुणायचे व आलेल्या उत्तरामध्ये उजवीकडून 2 अंक सोडून आपल्याला दशांश द्यायचा आहे। मित्रांनो, काय द्यायचं आहे? दशांश द्यायचा आहे। आता 2च अंक का सोडावे? तर आपल्याला छेदस्थानी 25 म्हणजे 2 डिजिट दिसत आहेत, 2 अंक दिसत आहेत, म्हणून मित्रांनो आपण 2 अंक सोडून उजवीकडून दशांश देतो, पॉइंट देतो। आता पहा, सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण करून पाहू। या ठिकाणी आपल्याला 776 भागिले 25 असा पूर्णांक दिसत आहे आणि आपल्याला 776 या संख्येला 25 न भागायचं आहे, पण आपण भागाकार न करता भागाकाराचं उत्तर काढत आहोत। पहा, काय करणार? 776 जो आपला अंश आहे तो अंश आपण जशास तसा लिहून घेऊ आणि त्याला मित्रांनो 4 ने गुणू। कितीने गुणू? 4 ने गुणू। पहा, 4 ने गुणत आहोत आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करू। पहा, 6 चोक 24, 24 ला 4, हातच्याले 2, 7 चोक 28 आणि हातच्याचे जे 2 आहेत ते जर 2 मिळवले तर 30, 30 ला 0, हातच्याले 3, परत 7 चोक 28, 28 आणि हातच्याचे 3, तर मित्रांनो होतात 31। त्यानंतर आपल्याला छेदस्थानी 2 अंक दिसत आहेत, म्हणून उजवीकडून आपण 2 अंक सोडून दशांश देत आहोत। म्हणजेच 25 ने 776 या संख्येला जर आपण भागलो तर उत्तर आपल्याकडे येते विद्यार्थी मित्रांनो 31.04। किती येते? 31.04। मित्रांनो पहा, अद्भुत अशी ट्रिक आहे की नाही? आपल्याला 25 चा पाढा आला का न आला का त्याने काही फरक पडणार नाही। इतक्या सोप्या पद्धतीने आपण 25 ने 776 ला न भागता पण आपण उत्तर काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणखीन आपण काय उदाहरण घेत आहोत जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो। पहा, तुमच्या समोर आणखीन एक अपूर्णांक आलेला आहे 999 भागिले 25। किती आलेला आहे? 999 भागिले 25। याचा अर्थ 25 या संख्येनं आपल्याला 999 या संख्येला भाग द्यायचा आहे। पण मित्रांनो, आपण भागाकार न करता पण उत्तर काढू शकतो। नेहमीप्रमाणे काय करणार? अंश आपण जशास तसा लिहून घेतला, त्या अंशाला 4 ने गुणणार। 4 काय आहे? तर मित्रांनो, आपल्याला मिळालेलं वरदान आहे, म्हणजेच ती जादू आहे आपली। आता पहा, 999 ला मी 4 ने गुणत आहे। काय करणार? 9 चोक 36, 36 ला 6, हातच्याले 3, परत 9 चोक 36, 36 आणि जे हातच्याला आलेले 3 होते ते जर त्यामध्ये ऍड केले तर 39, 39 ला 9, परत हातच्याले 3 आणि 9 चोक 36, 36 आणि हातच्याचे 3 म्हणजेच 39। मित्रांनो, आपल्याला छेदस्थानी 25 दिसत आहेत, म्हणजेच 2 अंक दिसत आहेत, म्हणून आपण उजवीकडून 2 अंक सोडून काय देणार आहोत? दशांश देणार आहोत, पॉइंट देणार आहोत। तर 25 ने जेव्हा आपण 999 या संख्येला भागतो तेव्हा मित्रांनो आपल्याकडे उत्तर येते 39.96, म्हणजेच 9/6। विद्यार्थी मित्रांनो पहा, अगदी काही क्षणामध्ये आपण काढत आहोत, ते पण भागाकार न करता भागाकार करत आहोत। आहे की नाही अद्भुत अशी ट्रिक? मित्रांनो, म्हणूनच म्हणतोय, आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला पण प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील विद्यार्थी मित्रांनो। परत आणखीन एक उदाहरण पाहू शकता तुमच्या समोर
स्लाइडवर एक उदाहरण आलेलं आहे 5962 भागिले 25. तर मित्रांनो 5962 या संख्येला आपल्याला 25 न भागायचं आहे, पण आपण भागाकार न करता भागाकाराचं उत्तर आपण काढत आहोत. काय करणार? अंश आपला जशास तसा आपण या ठिकाणी लिहून घेऊ व त्या दिलेल्या अंशाला 4 ने गुणू. तर मित्रांनो पहा 4 2 8 आणि 6 चोक 24, 24 ला 4 हातच्याले 2, 9 चोक 36, 36 आणि 2 38, 38 ला 8 हातच्याले 3. पहा विद्यार्थी मित्रांनो परत 5 चोक 20 आणि हातच्याचे 3 म्हणजेच 23. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला छेदस्थानी 2 अंक दिसत आहेत, म्हणून आपण उजवीकडून 2 अंक सोडून या ठिकाणी काय देत आहोत? दशांश देत आहोत, पॉइंट देत आहोत. तर जेव्हा आपण 25 या संख्येनं 5962 या संख्येला भागतो तेव्हा आपल्याकडे उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो 238.48 म्हणजेच 48. परत आणि काही उदाहरणे पाहणार आहोत. पहा तुमच्या समोर आणखीन एक उदाहरण आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 3325 भागिले 25. आता 25 या संख्येनं जर आपल्याला 3325 या संख्येला भागायचं असेल, पण भागाकार न करता आपण भागाकाराचं उत्तर नेहमीप्रमाणे काढूया. काय करणार? दिलेला अंश आपण जशास तसा लिहून घेऊ आणि त्या अंशाला 4 ने गुणू. मित्रांनो आता पहा 4 ने गुणत आहे. 4 पंचे 20, 20 ला 0 हातच्याले 2, 4 2 8 हातच्याचे 2 म्हणजेच 10, 10 ला 0 हातच्याला 1, 4 त्रिकम 12, 12 आणि हातच्याचा 1 म्हणजेच 13. परत हातच्याला 1. मित्रांनो पहा 4 त्रिकम 12 आणि हातच्याचा 1 म्हणजेच 13. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला छेदामध्ये 25 दिसत आहे, म्हणजेच 2 अंक दिसत आहेत, म्हणून आपण उजवीकडून 2 अंक सोडून आपण उत्तर लिहित आहोत. विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ 25 या संख्येनं जर आपण 3325 या संख्येला भागलो तर उत्तर आपल्याकडे येणार 133.00. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 133, कारण पॉइंटच्या समोर दशांशच्या समोर 0 आहे, त्याला कुठलीही व्हॅल्यू नसते, किंमत नसते, म्हणून उत्तर आपल्याकडे 133 आलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक गणित आपण पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर स्लाइड वर एक गणित आलेला आहे, एक अपूर्णांक आलेला आहे. काय म्हणतो अपूर्णांक? 4586 भागिले 25. आता 25 या संख्येनं आपल्याला 4586 या संख्येला भागायचं आहे, पण मित्रांनो आपल्याला 25 चा पाडा येत नाही असं आपण गृहीत धरू आणि भागाकार न करता पण भागाकाराचं उत्तर काढू. नेहमीप्रमाणे अंश मी जशास तसा या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. परत त्या अंशाला आपण 4 ने गुणत आहोत. आता पहा 6 चोक 24, 24 ला 4 हातच्याले 2, परत 8 चोक 32, 32 आणि 2 34, 34 ला 4 हातच्याले 3, 5 चोक 20, 20 आणि 3 23, 23 ला 3 हातच्याले 2, 4 चोक 16, 16 आणि 2 मित्रांनो होतात 18 आणि आपल्याला छेदामध्ये 25 दिसत आहे, म्हणजेच 2 अंकी संख्या आहे, म्हणून आपण उजवीकडून 2 अंक सोडून या ठिकाणी दशांश देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ 25 या संख्येनं जर आपण 4586 या संख्येला भागलो तर उत्तर आपल्याकडे येणार 183.44 म्हणजेच 183.44 अशा पद्धतीचं उत्तर आपण काढलेलं आहे. मित्रांनो पहा किती अद्भुत अशी आपली ट्रिक आहे. विद्यार्थी मित्रांनो फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, तर छेदस्थानी जर 25 आला तर दिलेल्या अंशाला आपल्याला 4 न गुणायचं आहे आणि आलेल्या उत्तरामध्ये उजवीकडून 2 अंक सोडून आपल्याला दशांश द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो एवढं जर आपण लक्षात ठेवलं तर अगदी काही क्षणामध्ये, काही सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो. तर मित्रांनो आपला लेक्चर तुम्हाला आवडत असतील, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, आणि जास्तीत जास्त सर्वांना शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.